भगूर कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिराजवळ रस्त्यालगत असलेल्या रसाच्या गुऱ्हाळाला एका भरधाव कारनं जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या गुऱ्हाळ चालकाचा मृत्यू झाला. मच्छिंद्र आबाराव रोडगे 67 वय असं मृताचं नाव आहे. देवळाली कॅम्पमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भगूरहून देवळाली कॅम्पच्या दिशेनं वेगानं जात असलेल्या ब्रिझा MH15 JK 6718 कारच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की गुऱ्हाळाचं मशीन, लाकडी गाडी व इतर साहित्याचे तुकडे उडाले. गुऱ्हाळ चालक मच्छिंद्र रोडगे यांना त्यांचा मुलगा संतोष याने कंटोन्मेंट रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टर अविनाश बोरसे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. गतिरोधकांची मागणी भगूर देवळाली कॅम्प रोडवर सुस्थितीत असल्याने वाहन सुसाट धावतात. या ठिकाणी गतिरोधक असणं गरजेचं असून त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल. ते गतिरोधक टाकावेत अशी मागणी सचिन गोडसे, अतुल बोराडे, अर्जुन संगमनेरे, अंबादास कसबे, हेरंब कुलकर्णी, मयंक उपाध्याय यांनी केलाय. या मुख्य रस्ता अरुंद असून रहदारीचा आहे. यावर साईडपट्ट्या नाहीत. त्यातच अतिक्रमणाचा विळखा आहे. गाड्यांचा वेग खूप असतो. रस्त्याच्या कडेला फुटपाथ नाही. रस्ता रुंदीकरण गरजेचं. या अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. रोकठोक पोलिसांस न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर.